अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वामी चरित्राची मांडणी कशी करायची? स्वामी चरित्र आपण प्रकट दिनानिमित्त आपण जेव्हा वाचणार आहोत तर मांडणी आहे ते साधी सोपी करावी. कलश मांडू शकता. महाराजांचा फोटो असेल तर फोटो, जर नसेल तर छोटा फोटो घेऊन टाका. असं काही नाही की अक्कलकोटपर्यंतच पाहिजे किंवा दिंडोरीपर्यंतच फोटो पाहिजे, असं काहीच नाहीये. आणि महाराजांच्या हातामध्ये गोटीच पाहिजे किंवा गोटी नसलेला फोटो नको असं काहीच नाहीये. महाराजांचा कोणताही फोटो चालेल. महाराजांचा फोटो ठेवावा, आपण खाली पीस ठेवा, त्याच्यावरती स्वामीचरित्र ठेवायचं. स्वामीचरित्र आपण वाचू शकता. प्रकट दिनाच्या दिवशी पण स्वामीचरित्र असेल ते पूर्ण स्वामीचरित्र 21 अध्याय आहे, ते पण आपण वाचू शकतो. किंवा मग प्रकट दिनानिमित्त पण स्वामीचरित्र आहे ते रोज आपण वाचू शकतो. स्वामीचरित्र वाचनाचे नियम काय आहे? स्वामीचरित्र वाचताना तर ब्रह्मचर्य पालन करायची काही गरज नाहीये. गादीवर झोपलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. गुरुचरित्रासारखे जे नियम आहे ते स्वामीचरित्राला नाही, हे लक्षात ठेवा. स्वामीचरित्र म्हणजे हे श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये होते, अजून पण आहे, त्यांचं चरित्र लिहिलं आहे. 21 अध्यायामध्ये याचं वर्णन आहे. हे स्वामीचरित्रामध्ये बाळप्पा महाराज, चोळप्पा महाराज, सुंदराबाई, स्वामीसूत ह्या सगळ्यांचं वर्णन आहे. यांचे सगळे अनुभव आहे महाराजांच्या सोबतचे. मग हे स्वामीचरित्र प्रत्येकाने वाचावं. महाराजांना नैवेद्यामध्ये वरण भात, भाजी पोळी, पुरण असेल, गुळ असेल, परत महाराजांना आपण खडीसाखर असेल, हे पद्धतीने आपण दाखवू शकतो. खारी शेंगदाणे असेल ते महाराजांना दाखवू शकतो. आपण प्रकट दिनाच्या दिवशी आरती करायची. महाराजांच्या आपल्या घरामध्ये मूर्ती असेल, फोटो असेल, अभिषेक करावा मूर्तीला. अभिषेक करताना श्रीसूक्त, पुरुषसूक्त म्हणावं. आणि हे केल्यानंतर स्वामीचरित्र आहे ते 1 ते 21 अध्याय आपण वाचावे. फक्त प्रकट दिन आला म्हणजे स्वामीचरित्र वाचायचं का? नाही. रोज 3-3 अध्याय स्वामीचरित्र वाचावे क्रमशः. आणि महाराजांचं नामस्मरण अखंड करावं. आम्ही आहोत स्वामी भक्त, मिळू नाही लोकात, काही गरज नाहीये. महाराजांना माहिती आहे कोण सेवा करतं, कोण सेवा नाही करत. त्याप्रमाणे आपण आपली सेवा करावी. स्वामीचरित्राची पूजा मांडणी साधी सोपी करावी. पूजा मांडणी करायला नाही जमली, जागा नाहीये, तरी पण साधं सोपं तरी पूजा आपण ठेवावी. फक्त स्वामीचरित्र आहे ते वाचावं. स्वामीचरित्र तुम्ही सकाळी वाचू शकता, दुपारी वाचू शकता, रात्री वाचू शकता. त्याला कोणतंही बंधन नाहीये, हे लक्षात ठेवा. कोणतंही बंधन नाहीये. स्वामीचरित्र वाचताना मोठ्याने स्वामीचरित्र वाचावं आणि त्याचा भाव समजून घ्यावा. अजून पण स्वामीचरित्र सुरू आहे, हे लक्षात ठेवावं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.